नमस्ते. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच्या आपल्या ब्युटिफाय युअर लाईफ या साधारण 1 तासाच्या सत्रामध्ये, ज्याच्यामध्ये आपण प्राणिक हिलिंग बद्दल आणि प्राणाबद्दल काही ठराविक गोष्टी जाणून घेणार आहोत, की आपल्यावर प्राण किंवा एनर्जी काय इम्पॅक्ट करत असतो, काय असतो प्राणा म्हणजे, आणि प्राणिक हिलिंग सुद्धा आपल्यावर काय इम्पॅक्ट करत असतं. तर हे बघताना सुरुवातीला आपण एक छोटीशी व्हिडिओ क्लिप बघूया. हे जे काही आता आपण बघणार आहोत, हे योगविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन या आपल्या संस्थेमार्फत कार्यक्रम सादर केला जात आहे. आणि त्याच संस्थेची माहिती दाखवणारी एक क्लिप आपल्याकडे आहे. योगविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेचे बीज आधुनिक उपचार प्रणाली प्राणिक हिलिंगचे जनक ग्रँड मास्टर चोआ कोक्सोई यांनी रोवले. 1993 साली घाटकोपर येथील एका छोट्याशा जागेतून या संस्थेची सुरुवात झाली. विविध उत्सव उपक्रमातून संस्थेने सार्वजनिक ठिकाणी फ्री हिलिंग कॅम्प आयोजित करत लोकांच्या शारीरिक व मानसिक व्याधी दूर केल्या. धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी द्विहृदय ध्यान साधना या ध्यान पद्धतीचा प्रचार केला आणि त्याचबरोबर प्राणिक हिलिंग या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण वर्ग देखील सुरू केले. निरपेक्ष समाजप्रेम, सेवाभावी वृत्ती व नियोजनबद्ध कार्य यामुळे संस्थेचा विस्तार सबंध महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होऊ लागला. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये संस्थेच्या 45 शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्र फाउंडेशन गेली 27 वर्ष विविध उपक्रम राबवत आहे. फूड फॉर हंग्री प्रकल्पाद्वारे गरजूंसाठी अन्न वाटप, पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन निधी, अनाथाश्रमांसाठी शैक्षणिक मदत, तर वृद्धाश्रमांसाठी वैद्यकीय सेवा, लहान मुलांसाठी सुपर ब्रेन योगा, तसेच तरुण पिढीला तणावमुक्त जीवन पद्धतीचे प्रशिक्षण यांसारखे अनेक उपक्रम आजही ठिकठिकाणी सुरू आहेत. आज संस्थेत 34,000 पेक्षाही जास्त प्राणी किलर्स तर 2,300 पेक्षाही जास्त अर्हटिक योगीज आहेत. महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रशिक्षक देश विदेशात जाऊनही सेवा देत आहेत. प्राणिक हिलिंगद्वारे अनेकांच्या जीवनात विलक्षण बदल घडले आहेत. तुम्हीही याचा भाग होऊ शकता. योगविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन महाराष्ट्र आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. आता आपण जी छोटीशी क्लिप बघितली ती योगविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या प्राणिक हिलिंगच्या फाउंडेशनची किंवा संस्थेची क्लिप होती. ही संस्था मास्टर चोआ कोक्सोई यांनी स्थापन केली. मास्टर चोआ कोक्सोई हे मॉडर्न प्राणिक हिलिंग आणि आर्याटिक योगा या विज्ञानाचे जनक आहेत किंवा फादर आहेत. ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये प्राणिक हिलिंग रिलेटेड काम करते, प्राणिक हिलिंगचा प्रसार करते, अनेकांचं हिलिंग करते, किंवा आपण जे गोष्टी बघितल्या क्लिपमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात ते सगळं काम करते. या संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी शकीना चालिसा आज आपल्या बरोबर आहे ह्या सगळा विषय आणि या सगळ्याच्या माहिती देण्याबद्दल. त्यांचं स्वागत. नमस्ते. नमस्ते. सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया एक प्रार्थनेनं. एक छोटीशी प्रार्थना म्हणूया आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी. तर तुम्हाला जर हात मोकळे ठेवायचे असेल तर तसे ठेवा, नाहीतर हात जोडून सुद्धा तुम्ही प्रार्थना मनातल्या मनात म्हणायची आहे. मनातल्या मनात म्हणा, हे परमेश्वरा, आमचे आध्यात्मिक गुरु, सर्व आध्यात्मिक गुरु, सर्व संत, सर्व देवदूत, आध्यात्मिक मदतनीस, आम्ही विनम्रतेने तुमचे आवाहन करीत आहोत. दिव्य ज्ञान, दिव्य प्रेम आणि दिव्य शक्ती यासाठी खूप खूप धन्यवाद. मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मी काही प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे प्राणिक हिलिंग म्हणजे काय, या शब्दांचा अर्थ काय? प्राणिक हिलिंग हे जरी आता आपण म्हणतो की ओके, ह्याच्यामध्ये 2 शब्द आहेत. एक तर प्राणिक आणि दुसरं हिलिंग. तर ह्या 2 शब्दांचं महत्व आणि ह्याचं संपूर्ण सार या पूर्ण ज्ञानाबद्दल किंवा त्याच्या डेफिनेशन मध्ये येऊ शकतं. तर प्राणिक म्हणजे की प्राणशक्तीचा वापर करून
आणि हिलिंग म्हणजे संपूर्णता एक आणणं. तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे प्राणशक्तीचा वापर करून जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये संपूर्णता आणतो, शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा किंवा आध्यात्मिक म्हणा, तर ह्या गोष्टींना जेव्हा एक संपूर्णता लाभते आणि प्राणशक्तीचा वापर इथे केला जातो, त्याला प्राणिक हिलिंग असं म्हटलेलं आहे. आणि हे एक तंत्र आहे, एक सायन्स आहे आणि त्याच्याच बरोबर ही एक कला सुद्धा आहे. कारण हे अगदी प्राचीन तंत्र आहे आणि ते बऱ्याच ऋषीमुनींनी त्यांच्याकडे हे ज्ञान होतं. त्यांनी हे प्रॅक्टिस केलं. पण हे ज्ञान काही संपूर्ण समाजापर्यंत त्यावेळेला पोहोचलं नव्हतं. पण आता अशी परिस्थिती आली आहे, की आपण, तुम्ही, आम्ही हे ज्ञान घेऊ शकतो आणि ह्या तंत्राचा वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी म्हणजे चांगली हेल्थ, त्याच्याच बरोबर एक सुदृढता, त्याच्याच बरोबर एक रोग प्रतिकार शक्ती वाढवणं किंवा मानसिक पॉझिटिव्हिटी आणणं, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये सहभागी करू शकतो प्राणिक हिलिंगद्वारे. ते थोडक्यात प्राणिक हिलिंग म्हणजे प्राण किंवा एनर्जी वापरून केलेलं हिलिंग. नक्की ही प्राण किंवा प्राणशक्ती म्हणजे काय असतं, कुठे असते ती आणि कोणाला ती जास्त मिळते? ओके. प्राणशक्ती जी आहे, ही एक सूक्ष्म शक्ती आहे आणि ती संपूर्ण परिसरामध्ये आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, कल्पना करू शकतो, की आपण एका प्राणशक्तीच्या महासागरामध्ये आहोत. आणि ही प्राणशक्ती आपल्याला सूर्याकडनं मिळत असते. 3 ह्याचे सोर्सेस आहेत. एक तर सूर्य, त्याच्यानंतर वायू आणि तिसरं पृथ्वी. तर ह्या तिन्ही सोर्सेसकडनं ही प्राणशक्ती कायम रेडिएट होत राहते आणि जेवढे पृथ्वी तलावावर लोकं आहेत, माणसं म्हणा, जनावरं म्हणा, झाडं आहेत, त्याच्याच बरोबर दृश्य आणि अदृश्य जेवढे जीव आहेत, तेवढ्या सगळ्यांमध्ये ही प्राणशक्ती आहे. आणि ह्याचा जेव्हा वापर होतो म्हणून आपण असं म्हणू शकतो, की सगळेच जिवंत आहेत. पृथ्वीवर जे कोणी आहेत, हे सगळे जिवंत आहेत. आणि ही प्राणशक्ती अगदी सूक्ष्म आहे. म्हणजे आपल्याला जरी ती दिसली नाही किंवा आपल्याला जरी ती कळली नाही या शरीरामध्ये, तरी सुद्धा त्याचा रिझल्ट आपण बघतो, की आपण सगळे जिवंत आहोत. आपण विचार करतो, आपण बोलतो, आपण बघतो आणि आपल्या शरीराच्या सगळ्या प्रक्रिया ऑटोमॅटिकली होतच असतात. तर प्राणशक्तीचा हा एक अनुभव आपण म्हणू शकतो, की दिस इज द रिझल्ट ऑफ प्राणिक एनर्जी. आपण रेग्युलर दिवसामध्ये भरपूर काम केलं की आपल्याला थकायला होतं आणि आपण तेव्हा एक शब्द वापरतो की एनर्जी नाही राहिली, किंवा असं कधी कधी एखादं भांडण झालं, खूप एकदम टेन्शन काहीतरी आलं, तरी आपल्याला वाटतं की आपण एनर्जेटिकली डाऊन झालो आहोत. मुलांना अभ्यास वगैरे केला तरी वाटतं की एनर्जेटिकली डाऊन झालो. तर हे जे आपण एनर्जी हा शब्द वापरतो, तो आणि हे एनर्जी किंवा प्राणा हे सेमच असतं का? आपण असं आयुष्यामध्ये बघतो, की काही लोकं जे आहेत त्यांच्यामध्ये भरपूर एनर्जी आहे आणि ते न थकता काम करत असतात. त्याच्याच बरोबर ते एकदम पॉझिटिव्हही असतात. म्हणजे केव्हाही त्यांना बघितलं किंवा कुठलंही काम करताना बघितलं, की ते संतुष्ट दिसतात. तर ह्याच्यामध्ये आणि काही लोकं आपण दुसरा विपरीत एक एक्झाम्पल दुसरं घेऊ शकतो, की जिथे लोकं अगदी हताशलेले असतात किंवा थकलेले असतात आणि काही त्यांना सांगितलं तरी त्यांना उत्साह होत नाही किंवा कुठलीही कामं करताना काही वेळेला काही लोकं पटकन सक्सेस मिळवतात आणि काही लोकांना भरपूर श्रम केल्यानंतर थोडंफार सक्सेस मिळतं. तर ह्या दोन्ही तुलना जर केल्या, तर ह्याच्यामध्ये फरक असा आहे, तो एनर्जीचा आहे. म्हणजे ही प्राणिक एनर्जी ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामध्ये आपण एक डिफरन्स बघू शकतो, की ते पॉझिटिव्ह आहेत. मेंटली, सायकॉलॉजिकली ते पॉझिटिव्ह आहेत. ते संतुष्ट आहेत आणि ते सुदृढही आहेत. आणि ज्यामध्ये ही एनर्जी किंवा प्राणशक्ती कमी प्रमाणामध्ये आहे, त्यांना थकवा लवकर येतो, त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, ते मेंटली, इमोशनली तेवढे पॉझिटिव्ह नसतात आणि काही वेळेला त्यांचा सक्सेस रेटही त्याच्यामुळे कमी होतो. तर ऑफ
प्राणशक्ती जी आहे ती जशी आपण काम करू तशी ती वापरली जाते. पण जर आपण हताश होऊन जर कामं केली तर ती अजूनही जास्त प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. म्हणून कुठलीही गोष्ट जेव्हा आपण आनंदाने करतो किंवा उत्साहाने करतो, तेव्हा जरी काम केलं, श्रम केलं, तरी सुद्धा ही प्राणशक्ती आपल्यामधनं कमी होत नाही. आणि काही एक टेक्निक्स अशा अगदी सोप्या तऱ्हेच्या आहेत, ज्याच्यामुळे आपण प्राणशक्ती घेतो आणि ती घेत राहतो. कारण याचा अनलिमिटेड सप्लाय आहे आपल्या पूर्ण परिसरामध्ये. त्याचे काही टेक्निक्स, काही टिप्स आपण नंतर ऐकणारच आहोत. ही प्राणशक्ती आपल्यामध्ये मुळातच कुठून येते, ती कुठं असते आणि कशी आपल्या शरीरामध्ये ती येत असते? खूप छान प्रश्न विचारलात. कारण आपल्याला आपल्या शरीराबद्दल अ, अर्धीच माहिती आहे. हं. तर हे शरीर जे आहे, एक शरीर जे दृश्य शरीर आहे आणि जे भौतिक शरीर आहे, फिजिकल बॉडी. ह्याच्यामध्ये फिजिकल मॅटर आहे. म्हणजे फिजिकल पदार्थ आहे. पण ह्याच्यामध्ये लिक्विड मॅटर पण आहे आणि ह्याच्यामध्ये गेशियस मॅटर पण आहे. शाळेमध्ये आपण शिकलो, की कुठलाही जो पदार्थ आहे, कुठले फिजिकल वस्तू, त्याचे 3 स्टेट्स आहेत, 3 अवस्था. फिजिकल, लिक्विड आणि गेशियस. पण एक चौथी स्टेट सुद्धा आहे, अवस्था सुद्धा आहे या मॅटरची, जी अगदी सूक्ष्म आहे, ज्याला एनर्जी असं म्हटलं जातं किंवा इथर असं म्हटलं जातं. सामान्य लोक जी आहेत त्यांना ह्याच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. पण जे फिजिसिस्ट आहेत किंवा सायंटिस्ट आहेत त्यांना याच्याबद्दल माहिती आहे. तर ही आपल्या शरीराची चौथी अवस्था सुद्धा आहे. आणि ही अगदी सूक्ष्म पार्टिकल्स जे आहे म्हणून ती डोळ्यांना दिसत नाही. पण प्राणिक हिलिंगमध्ये याचा अभ्यास केला जातो, या सूक्ष्म शरीराचा. आणि त्याचा परिणाम किंवा त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर काय होतो आणि तो किती महत्वाचा आहे, हे शिकवलं जातं. हे पूर्ण सायन्स आहे. आणि हे जे एनर्जी पार्टिकल्स आहेत, त्याचं हे अदृश्य शरीर बनलेलं आहे. आपण असं विचार करू शकतो, की ते एक वलयासारखं आपल्या शरीराच्या अवतीभोवती एक प्रकाशमय जसं काही वलय आहे, तसं हे शरीर आपल्याबरोबर आहे. आपल्या ह्या शरीराशी जोडलेलं आहे आणि ते आपल्या ह्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा त्याचा जो पदार्थ आहे, तो समावलेला आहे. आता हे शरीर का एवढं महत्वाचं आहे? कारण ह्या भौतिक शरीराला प्राणशक्तीसारखी जी सूक्ष्म एनर्जी आहे, ते ग्रहण करणं पॉसिबल नाहीये. तर ह्याला ग्रहण करण्यासाठी तेवढंच सूक्ष्म एक शरीर किंवा माध्यम लागतं, जे आपलं एनर्जी बॉडी, त्याला आपण ऑरा सुद्धा म्हणतो. अगदी कॉमन शब्द त्याचा ऑरा आहे. तर ह्या ऑरामुळे ही सूक्ष्म प्राणशक्ती शोषली जाते आणि ती पूर्ण शरीरामध्ये जशी ती ह्या वलयामध्ये सर्क्युलेट होते, तशीच ती आपल्या शरीराला त्याचा पुरवठा होतो. तर ह्याच्यामध्ये अजून एक भाग आहे मोठा ह्या ऑराचा आणि ती म्हणजे चक्र. तर चक्रांबद्दल आपण नंतर थोडंसं बोलूया. हो, कारण चक्र बद्दल बरंच काही वाचायला पण मिळतं. जेव्हा एनर्जी याच्याबद्दल काही वाचायला मिळतं, तेव्हा कुठं ना कुठेतरी चक्र मेन्शन केलेले असतात. हे काय असतात चक्र आणि त्यांचं काय फंक्शन असतं आपल्या शरीरामध्ये? अ, आपण चक्र जी आहेत ही आपल्या ह्या एनर्जी बॉडी किंवा ऑरामध्ये फिरणारी वर्तुळं आहेत किंवा फिरणारे भवरे आहेत. तर आपण असं म्हणतो, की जसं पाण्यामध्ये जर एक भवरा तयार झाला, त्याच्यामध्ये आपण कुठली गोष्ट जर टाकली, तर ती आतमध्ये शोषून घेतं. तर प्राणशक्तीला शोषून घेण्यासाठी, आपल्या परिसरामधनं शोषून घेण्यासाठी ही वलयं निर्माण आहेत, जी फिरतायत किंवा ती रोटेट होतायत आणि ह्याला चक्र असं म्हटलं जातं. 11 ठिकाणी आपल्या ह्या एनर्जी बॉडीमध्ये ही चक्र आहेत आणि ती सगळ्यांना आहे. आणि ती सर्वता कार्य करत राहतात. म्हणजे बाहेरून येणारी प्राणशक्ती ती आतमध्ये ग्रहण करतात. आपल्या शरीराला त्याचा पुरवठा होतो. शरीराने वापरलेली जी प्राणशक्ती आहे, त्याचा बाहेर टाकणं किंवा दूषित जी झालेली प्राणशक्ती आहे, त्याला बाहेर टाकणं, टू गेट रिप्लेनिश्ड अगेन इन द एटमॉस्फिअर, हे त्याचं कार्य आहे. हे त्याचं एक कार्य आहे. त्याची बरीच दुसरी सुद्धा अनेक कार्य आहेत, ज्याच्याबद्दल आत्ता आपण इथे बोलणार नाही आहोत, पण ह्याचं हे एक सिंपल कार्य आहे.
म्हणजे जेवढी सक्रिय ही चक्र असतील, जेवढी साफ आणि सक्रिय ही चक्र असतील, तेवढीच आपल्या ह्या शरीरावर त्याचा एक चांगला प्रभाव होत राहतो. आपलं हे शरीर सुदृढ राहतं आणि रोगमुक्त राहू शकतं. आपण मगाशी म्हणलं, की प्राणिक हिलिंग यानं आपले आजार बरे केले जाऊ शकतात. तर कुठल्या प्रकारचे आजार नक्की बरे होऊ शकतात प्राणिक हिलिंग वापरून? ओके. प्राणिक हिलिंग मध्ये अगदी सोप्यातले सोपे आजार आपण जसं म्हणतो, की अगदी सोपे आजार जसं डोकंदुखी आहे म्हणा, सर्दी पडसं झालेलं आहे किंवा खोकला झालेला आहे. तर अगदी साधे आजार जरी असले किंवा कधी-कधी बोट कापलं गेलं, खरचटलं, भाजलं, तर या सगळ्या गोष्टींवर आपण प्राणिक हिलिंग करून आपण एक चांगला प्रभाव बघू शकतो. त्याच्यामध्ये हिलिंग होऊ शकतं. पण फक्त तेवढंच नाही, तरी मोठाले आजार जरी आपण म्हटले, की जसे की लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, कावीळ झालेली आहे किंवा ब्राँकायटिस झालेला आहे, न्यूमोनिया झालेला आहे किंवा डायजेस्टिव्ह डिसऑर्डर आहे, जुलाब होत आहेत किंवा किडनीचा त्रास आहे. तिथपासनं त्या सगळ्यांवर प्राणिक हिलिंग खूप असरकारकच नाहीये. तर कॅन्सर सारख्या मोठ्या रोगांवर सुद्धा याचा खूप छान असर आम्ही बघितलेला आहे. म्हणजे प्राणिक हिलिंग आपण म्हणू शकतो, की सगळ्याच आजारांवर आपण याचा वापर करू शकतो. तर हे झालं शरीराबद्दल. पण मानसिक जे व्याधी आहेत आपल्याला, जसं स्ट्रेस आहे किंवा टेन्शन येतं किंवा कुठल्या गोष्टीची खूप भीती असते, एखाद्या गोष्टीची होणारी. किंवा एक फोबिया म्हणा किंवा एक व्हायलेंट बिहेवियर असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा किंवा कोणाला व्यसन असतं. या सगळ्या गोष्टींवर सुद्धा आपण प्राणिक उपचार करून, प्राणिक सायकोथेरपी करून एक बऱ्याच प्रमाणामध्ये एक चेंज किंवा एक बदल आपण बघू शकतो. तर प्राणिक हिलिंग फक्त शारीरिक रोगांसाठी नाहीये, हे मानसिक व्याधींसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला काहीच आजार नाहीये, अगदी व्यवस्थित फिट अशी व्यक्ती जर असेल, तर त्याला प्राणिक हिलिंगचा काय फायदा होऊ शकतो? हं. हं. प्राणिक हिलिंगचा अनुभव घ्यायला किंवा प्राणिक हिलिंग करण्यासाठी आजारी पडावं नाही लागत. दिस इज द गुड न्यूज. म्हणजे जर आपण प्राणिक हिलिंग शिकलो, तर आपण स्वतःवर ही प्राणिक उपचार करून सुद्धा आपण आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती 3 पटीने वाढवू शकतो. म्हणजे नॉर्मल जेवढी प्रतिकार शक्ती आहे, त्याच्यापेक्षा जर आपण प्राणिक हिलिंग केलं, तर 3 पटीने ती वाढू शकते. आणि त्याच्यानंतर आजारी पडणं हे कठीण होऊ शकतं. म्हणजे यू डोंट इझिली फॉल इन. तर प्राणिक हिलिंग इज लाइक अ प्रिव्हेंटिव्ह हिलिंग अल्सो. आणि ह्याच्यामध्ये हा फायदा आहे, की ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही लागत नाही. फक्त आपले 2 हात ह्याचीच गरज आहे. आणि या हातांनी आपण स्वतःला सुद्धा हील करू शकतो आणि दुसऱ्यांना सुद्धा हील करू शकतो. तर प्राणिक हिलिंग जे आहे, हे सगळेजण अनुभव घेऊ शकतात. याच्यासाठी फक्त एक सायन्स स्ट्रीमचं ज्ञान असायला हवं किंवा काहीतरी पॅरानॉर्मल आपल्याला शिकायला हवं. ह्या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही. 16 वर्षाच्या वर जेवढे लोकं आहेत, कुठल्याही ते फील्डमधनं असले, सायन्स म्हणा, कॉमर्स म्हणा, आर्ट्स म्हणा, अकाउंटंट असेल, हाउसवाईफ असतील, तर कोणीही 16 वर्षाच्या वयाच्या वर जे कोणी आहेत त्यांना हे प्राणिक हिलिंग शिकायला अगदी ईझी आणि सोपं आहे आणि 2 दिवसामध्ये आपण ते शिकू शकतो. जर 2 दिवसामध्ये आपण प्राणिक हिलिंग शिकलो, तर आपण लगेच ट्रीटमेंट पण करू शकतो, की त्याला काही पुढं काही वेगळं असतं किंवा शिकण्यासाठी सुद्धा आता आपण म्हणलं, की कुणीही शिकू शकतं. पण मग त्याला काही मेडिटेशन, काही प्रॅक्टिसची गरज असते, असं काही आहे का? हो. जसं आधी आपण म्हटलं, की प्राणिक हिलिंग हे एक तंत्र आहे. तंत्र म्हणजे काय, की त्याची एक पद्धत आहे. स्टेप बाय स्टेप त्याचे प्रिन्सिपल्स आहेत, त्याची एक प्रोसिजर आहे किंवा त्याचे प्रोटोकॉल्स आहेत. तर हे कसं करायचं हे प्रोटोकॉल किंवा सायन्समध्ये आपण शिकू शकतो. म्हणून हे ज्ञान कोणीही घेऊ शकतं. पण इट इस अल्सो अन आर्ट. म्हणजे ती एक कला पण आहे. आणि जर आपल्याला ही कला ती प्रकट करायची असेल, जास्त प्रभाव आपल्याला आणायचा असेल, तर मग ह्याला रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये जर आपण आणलं,
तर ऑटोमॅटिकली आपल्याला ही कला आपल्या आतमध्ये यायला, ती एक स्किल जी म्हणतो आपण, ती जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागते. तर प्राणिक हिलिंग मध्ये दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही शिकून एक शास्त्रोक्त पद्धत वापरून, त्याचे प्रोटोकॉल्स वापरून तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. पण अजूनही जास्त प्रावीण्य मिळण्यासाठी तुम्ही ती रेग्युलरली स्वतःवर आणि दुसऱ्यांवर प्रॅक्टिस कराल तर अजूनही तुमची एनर्जी वाढेल. याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की प्राणिक हिलिंग इज अ ब्रिज टू स्पिरिच्युअलिटी. अजून एक ही गोष्ट अगदी ती सत्य आहे. कारण ह्याचा जो एक भाग आहे तो अध्यात्माशी जोडलेला आहे. म्हणजे आपल्याला आध्यात्मिक बॅकग्राऊंड जरी नसेल तरी सुद्धा आपण प्राणिक हिलिंग शिकून याच्यामध्ये एक सुंदर ध्यान आपण शिकू शकतो आणि ते रेग्युलरली आपण करू शकतो. याला म्हटलं जातं द्विहृदय ध्यान साधना. तर हे ध्यान सगळ्यांसाठी ओपन आहे. म्हणजे ह्याच्यासाठी फक्त प्राणिक हिलरच व्हायला हवं किंवा प्राणिक हिलिंग शिकलं तरच हे ध्यान आपण करू शकतो, असं काही नाहीये. जरी हे ध्यान आम्ही आमच्या रेग्युलर क्लासेसमध्ये किंवा वर्कशॉप्समध्ये शिकवतो, तरी सुद्धा आता हे ध्यान सगळ्यांसाठी ओपन आहेत आणि आमच्या संस्थेने सगळा प्रयत्न करून हे ध्यान सगळ्यांसाठी ओपन केलेलं आहे. रोज संध्याकाळी 7:30 वाजता Zoomवर. तर हे शिकून तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हे ध्यान वापरू शकता आणि तुम्ही बघाल की तुम्ही हे ध्यान करायला लागल्यानंतर तुमची एनर्जी लेव्हल भरपूर प्रमाणात वाढेल. तुम्ही शांत व्हाल, तुम्ही आनंदी व्हाल, तुम्ही संतुष्ट व्हाल, तुमचं शरीर सुदृढ राहील आणि एक मनामध्ये जी पॉझिटिव्ह नेचर जी माणसाची दिसायला हवी, ती तुमच्यामध्ये दिसायला लागेल. आता आपण हे मेडिटेशन बद्दल जाणून घेतलं, पण हे मेडिटेशन पण सगळ्यांनाच करता येऊ शकतं का? की त्याच्यामध्ये काही ठराविक लोकांनीच करायचं आहे असं काही असतं? मेडिटेशन जे आहे ते 2 चक्रांवर आधारित आहे. 2 चक्रांवर ध्यान आहे. एक तर आपलं हृदय चक्र जे आपल्या छातीच्या सेंटरला आहे, ज्याला संस्कृतमध्ये अनाहत चक्र असं म्हटलेलं आहे. आपण याला इंग्लिशमध्ये हार्ट चक्र असं म्हणूया, कारण ते जास्त सोपं आहे. दुसरं जे चक्र आहे, ते आपल्या डोक्यावर आहे. त्याला संस्कृतमध्ये सहस्रार चक्र असं म्हटलेलं आहे आणि याला इंग्लिशमध्ये क्राउन चक्र असं म्हटलं जातं. ही 2 चक्र जी आहेत, ही खूप महत्वाची आहेत. का? कारण या 2 चक्रांमुळे आपण आपल्या शरीराची किंवा अ, बाकीच्या चक्रांची संपूर्ण एनर्जी आपण बॅलन्स करू शकतो आणि आपला संपूर्ण ऑरा आपण साफ ठेवू शकतो. तर आपलं जे अनाहत किंवा हार्ट चक्र आहे, हे एक प्रेमाचं केंद्र आहे आणि ह्या प्रेमाच्या केंद्रामुळे आपण प्रेम हे अनुभवू शकतो, दुसऱ्यांना देऊ शकतो, आपण स्वतःसाठी सुद्धा अनुभवू शकतो. हे चक्र जर सक्रिय झालं, तर भरपूर प्रमाणामध्ये आनंद किंवा संतुष्टता आपल्यामध्ये नियमित प्रमाणे राहील किंवा चिड होणं किंवा इरिटेट होणं, इम्पेशंट होणं, ह्या सगळ्या गोष्टी दूर राहतील. आपल्याला आपल्या नेचर, आपल्या स्वभावामधनं त्या निघून जातील हळू आणि जे सहस्रार चक्र आहे किंवा क्राउन चक्र आहे, याला ईश्वराचं हृदय असं म्हटलेलं आहे. तर जर आपल्या हृदय चक्रामुळे जर आपण माणसांवर प्रेम करू शकतो, तर ईश्वराच्या हृदय चक्र जर आपल्यामध्ये उघडलं, कारण या मेडिटेशनमध्ये ते ॲक्चुअली उमलतं, ते उघडतं आणि हे उघडल्यानंतर जेव्हा ही 2 चक्र एका बरोबर एक सिंक्रोनाइज होतात, त्यावेळेला भरपूर प्रमाणामध्ये दैवी शक्ती आपल्या ऑरामध्ये येते. ती बाकीच्या चक्रांना साफ करते. ती आपल्या शरीरामधले जे रोग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये साफ-सफाई करते आणि आपल्या ऑराला साफ ठेवून तो सुदृढ आणि रिपेअर करत असते. तर ही चक्र, ह्या चक्र द्विहृदय ध्यान चक्र वर जर आपण अ, ध्यान केंद्रित केलं आणि आपण जर हे नियमित करत राहिलो, तर आपल्याला सगळ्याच गोष्टींमध्ये एक पॉझिटिव्ह इफेक्ट दिसायला लागेल. हो. अजून एक गोष्ट आहे, की 16 वर्षाच्या खालची मुलं जी आहेत, त्यांच्यासाठी हे ध्यान मला वाटतं आठवड्यातून एकदाच फक्त करू शकतात. कारण त्यांना ही तेवढी एनर्जी काही वेळेला पेलवत नाही. अजून काही गोष्टी आहेत जसं ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांचं बायपास सर्जरी झालेली आहे, हार्ट अटॅक आलेला आहे
ज्यांना किडनीचे त्रास आहेत किंवा ज्यांना अनरेग्युलेटेड हाय ब्लड प्रेशर होतं, अशा व्यक्तींना सुद्धा हे ध्यान जरा अंडर गायडन्स केलं पाहिजे. असं नाही की ते करू नाही शकत अगदी फुल्ली, पण त्यांना आधी हिलिंग घ्यायला हवं, शरीर नीट करायला हवं आणि त्याच्यानंतर ते हे ध्यान करू शकतात. एक महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे, जरी प्राणिक हिलिंग हे एक पूरक पद्धती आहे, तरी सुद्धा हे कुठल्याच शास्त्राला किंवा कुठल्याच पद्धतीला नकारत नाही. याचा अर्थ असा, की शरीरासाठी जसं अन्न हे गरजेचं आहे, जरी प्राणशक्ती बाहेरून येत असली तरी सुद्धा. तसंच जेव्हा शरीर आजारी पडतं त्यावेळेला त्याला औषधाची, उपचाराची ही खूप गरज आहे आणि ते घ्यायला हवं. म्हणजे शरीरासाठी शारीरिक उपचार आणि एनर्जी बॉडी किंवा प्राणिक एनर्जीचा उपयोग करून जेव्हा आपण या दोन्ही गोष्टी संघटित करतो, त्यावेळेला खूप छान आणि पटकन आपल्या शरीरावर असर होतो आणि आपण पटकन बरे होऊ शकतो. म्हणजे प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट घेताना आपल्याला कुठलीच औषधं थांबवायची गरज नाही. त्याच्याबरोबरच हे घेऊ शकतो. पण हिलिंग घ्यायचं म्हणजे काय करायचं किंवा आपण कसं जाऊ शकतो? जसं आपण हॉस्पिटलमध्ये जातो तसं कुठं जावं लागतं का? आणि आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये विशेषतः कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये आपण मग हिलिंग घेऊ शकतो का? सगळ्यात आधी हिलिंगमध्ये 2 प्रक्रिया आहेत. जसं मी आधी म्हटलं, की एनर्जी बॉडीवर ह्याची प्रक्रिया केली जाते. तर एनर्जी बॉडी साफ ठेवणं, आपली चक्र साफ ठेवणं आणि ती सक्रिय करणं हे हिलिंगचा एक भाग आहे. एक इम्पोर्टंट कॉम्पोनंट. तर क्लेन्झिंग हा एक इम्पोर्टंट त्याचा एक भाग आहे, कॉम्पोनंट आहे आणि दुसरं एनर्जायझिंग. आपण असं बघतो, की जसं प्राणशक्ती कशी वाहते किंवा त्याचा प्रवाह होत असतो आणि आपल्याला हे कळत सुद्धा नाही, कळत नकळत हा होतच आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की बऱ्याच वेळेला उत्साही लोकांना आपण भेटतो आणि आपण स्वतः सुद्धा एकदम एनर्जेटिक फील करतो. आणि काही वेळेला आजारी माणसांबरोबर जर आपण जास्त वेळ वावरलो, तर आपल्याला सुद्धा थकवा येतो. तर ह्याचा अर्थ काय, की दोन्ही गोष्टींमध्ये, दोन्ही उदाहरणांमध्ये एनर्जीचा प्रवाह आहे. हा एका हायर लेव्हलपासनं एका लोअर लेव्हलपर्यंत आहे. म्हणजे जे जे लोकं उत्साही आहेत, त्यांचा ऑरा मोठा आहे, त्यांच्यात खूप प्राणशक्ती आहे. तिकडनं हा थोडा प्रमाणात आपल्या शरीरात येतो, आपल्या ऑरामध्ये येतो आणि आपल्याला खूप छान वाटतं. तसंच आपल्या ऑरामधनं जेव्हा एक आजारी व्यक्तीकडे ही एनर्जी फ्लो होते, आपल्या नकळत सुद्धा, त्यांच्या सुद्धा नकळत. त्यावेळेला आपल्याला सुद्धा थकवा येऊ शकतो. पण प्राणिक हिलिंगमध्ये हे एक शास्त्र आहे ज्याच्यामध्ये ही कला किंवा हे सायन्स शिकवलं जातं, की कशी एनर्जी साफ करायला हवी आणि त्याच्यानंतर एनर्जी कॉन्शियसली कशी त्या ठिकाणी पाठवायला हवी आणि हिलिंग कसं करायला हवं. तर ही जी पद्धत आहे, ही एक सायन्समध्ये या वर्कशॉप्समध्ये आम्ही शिकवतो. त्याचा प्रयोग केला जातो त्याच वेळेला आणि त्याचा रिझल्टही आपण त्याच वेळेला बघू शकतो, अनुभव घेऊ शकतो. तर प्राणिक हिलिंग शिकण्यासाठी आमची केंद्र आहेत, प्राणिक हिलिंग सेंटर्स आहेत जिथे जावं लागतं. किंवा प्राणिक हिलिंग घेण्यासाठी सुद्धा हीलरपर्यंत आधी आम्ही इन्सिस्ट करतो की जावं लागतं. पण ह्या काळामध्ये कुठेही कोणाला जाणं हे आता पॉसिबल नाहीये. म्हणून प्राणिक हिलिंगमध्ये डिस्टंट हिलिंग ही एक पद्धत आहे ज्याच्यामुळे हीलर आपल्या ठिकाणी, आपल्या घरी, आपल्या स्थानावर बसून पेशंट कुठेही असो जगामध्ये, त्या ठिकाणी आपली एनर्जी पोहोचवू शकतो. त्याच वेळेला आणि तेवढ्याच असरकारक हे हीलिंग होऊ शकतं. म्हणजे पेशंटला अगदी हीलर पर्यंत येण्याची गरज नाही. याच्यामध्ये डिस्टंट हीलिंग पॉसिबल आहे आणि हे डिस्टंट हीलिंग करून आताच्या काळामध्ये स्पेशली कोरोनामध्ये जिथे प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन्स आहेत, हीलिंग सेंटर्सही बंद आहेत. त्या ठिकाणी जाणं सुद्धा योग्य नाही. अशा वेळेला सुद्धा आमचं कार्य जे आहे प्राणिक हिलिंगचं ते कंटिन्युअसली चालूच आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, की जे लोकं क्वारंटाईन सेंटर्समध्ये आहेत आणि जे लोकं बाहेर पडू नाही शकत, त्यांना आयसोलेट केलेलं आहे. अशा लोकांना सुद्धा आमचे जे हीलरचे टीम्स आहेत,
आणि आमचे ट्रेनर्स आहेत ते आपल्या घरी बसून Zoom वरनं किंवा ऑनलाईन हीलिंग देत राहतायत आणि खूप छान असर किंवा खूप छान प्रभाव याचा आम्ही त्या पेशंट्सवर बघतो आहोत. आता जर आपल्याला हीलिंग करायला शिकायचं असेल, तर परत आता काही चान्स आहे का? म्हणजे ऑनलाईन आपल्याला शिकता येऊ शकतं काही गोष्टी? ओके. ॲक्चुअली प्राणिक हीलिंग जे आहे हे वर्कशॉप्स होतात. म्हणजे हे एक ट्रेनरच्या अंडर घेतलेलं गाईडन्स आणि ट्रेनर ते नेहमी मॉनिटर करत असतात. तर जे बेसिक आमचे वेगवेगळ्या स्तराचे हे वर्कशॉप्स आहेत. जसं बेसिक प्राणिक हीलिंग हा पहिला आमचा कोर्स आहे. त्याच्यानंतर जरा ॲडव्हान्स प्राणिक हीलिंग हा दुसरा कोर्स आहे आणि तिसरा प्राणिक सायकोथेरपी हा तिसऱ्या लेव्हलचा कोर्स आहे. तर हे जे कोर्सेस आहेत हे फिजिकली शिकवावे लागतात, शिकावे लागतात. पण आताच्या काळामध्ये जेव्हा प्रत्येक माणसाला स्वतःची सुदृढता ही खूप महत्वाची आहे. त्याच्यासाठी आम्ही प्राणिक सेल्फ हीलिंग हे कोर्सेस ऑनलाईन ठेवलेले आहेत. हा 1 दिवसाचा कोर्स आहे 8 तासाचा आणि ह्याच्यामध्ये स्वतःला कसं हील करावं, प्राणिक ऊर्जा घेऊन आणि ही जी कला आहे, हे सायन्स शिकवलं जातं. हे कोर्सेस ऑनलाईन आहेत आणि याच्या शेड्यूलसाठी तुम्ही आमच्या संस्थेशी संपर्क साधू शकता. आपण मगापासून भरपूर माहिती बघितली, की प्राण किंवा एनर्जी म्हणजे काय? त्याचा आपल्या सगळ्याच गोष्टींवर कसा परिणाम होतो. आपण आजारांवर पण बघितलं, की वेगवेगळ्या आजारांवर त्याचा खूप परिणाम होतो. समजा एखाद्या मुलाला खूप हुशार बनायचंय किंवा एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तीला आपली कामातली इफिशियन्सी वाढवायची आहे किंवा एखाद्या खेळाडूला आपला खेळ चांगला करायचा आहे, तर प्राणिक हिलिंग काही काम करू शकतं का? हो. अ, जरी आपण आता फक्त आपल्या हेल्थ बद्दल बोलतो आहोत, फिजिकल हेल्थ बद्दल किंवा इमोशनल हेल्थ बद्दल. तरी सुद्धा प्राणिक हीलिंग ही जी शक्ती आहे, ही आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक पैलूवर काम करत असते. जसं आपण बघतो, की काही लोकं खूप सक्सेसफुल असतात आणि काही लोकं खूप श्रम करतात आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच वेळाने किंवा काळाने त्यांच्यामध्ये थोडंफार सक्सेस दिसायला लागतं. तर ह्याच्यामध्ये फरक असा आहे, की ज्या ठिकाणी एनर्जीचं ज्ञान मिळालेलं आहे आणि ही एनर्जी भरपूर प्रमाणामध्ये असेल, तर मग तेवढे श्रम करण्याची गरज लागत नाही. तसंच मुलं जी आहेत, लहान मुलं शाळेमधली, आपण बघतो की वेगळ्या-वेगळ्या कॅपॅसिटीची आहेत, वेगळ्या-वेगळ्या इंटेलिजन्सची आहेत ही मुलं. तर ह्यांच्यामध्ये फरक आपण बघतो, की काही मुलांना मॅथेमॅटिक्स समजत नाही. काही मुलांना फक्त आर्टच येतं. काही मुलांना फक्त काही एक सब्जेक्टमध्ये थोडंसं इंटरेस्ट असतो. काही मुलांना बिलकुल कुठल्याच अभ्यासामध्ये इंटरेस्ट नसतो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा हा एनर्जीचा फरक आहे. जशी ही चक्र आपली डेव्हलप होतात, तसं जास्त प्रमाणात माणूस जो आहे, तो एक कर्तबगार माणूस दिसायला लागतो. म्हणजे जे काही काम तो करेल किंवा कार्य करेल, त्या गोष्टीमध्ये त्याला पटकन सक्सेस मिळू शकतं. तसंच लहान मुलांना जर आपल्याला इंटेलिजंट करायचं असेल, त्यांची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवायची असेल, त्यांना प्रत्येक सब्जेक्ट अगदी सोप्या तऱ्हेने जर समजायचा असेल, तर ह्याच्यासाठी सुपर ब्रेन योगा हे आमच्या संस्थेने म्हणजे प्राणिक हीलिंगमध्ये ही एक पद्धत आहे. अगदी सोपी पद्धत आहे, ज्याच्यामध्ये एनर्जी सर्क्युलेट होते वरून खालपर्यंत वरच्या चक्रातनं येऊन खालच्या चक्रांपर्यंत आणि मग खालच्या चक्रांमधनं जाऊन ती पुन्हा आपल्या मेंदूला सतेज करत असते. ती फर्टिलाइज करते. आणि ह्याच्यामुळे बाकीची सगळी चक्र सुद्धा डेव्हलप होतात मुलांची. त्यांचं इंटेलिजन्स वाढतं, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढतं आणि त्याच्यामुळे त्यांना तेवढे श्रम किंवा तेवढी मेहनत अभ्यासामध्ये करण्याची गरज पडत नाही. आणि ते चांगले मार्कही मिळवतात आणि आपल्या ज्या काही अभ्यास असेल त्याच्यामध्ये सुद्धा ते इंटरेस्ट घेऊन अभ्यास करत असतात. तर हे झालं स्टुडंट्स बद्दल. त्याच्याच बरोबर जर आपण रेग्युलरली आपला जर ऑरा साफ ठेवला नियमितप्रमाणे, जसं आपण रोज अंघोळ करतो, दात घासतो, वी गो टू द टॉयलेट, इझंट इट? तर ह्या सगळ्या फिजिकल हायजिनिक वस्तू आपण करत राहतो, त्यावेळेला आपलं शरीर चांगलं राहतं. तसंच जर आपल्या ऑराला आपण नियमितपणे साफ ठेवलं,
आणि आपल्या चक्रांना आपण साफ ठेवून सक्रिय ठेवलं, तर भरपूर प्रमाणामध्ये ही एनर्जी अगदी सरप्राईज तुम्हाला वाटेल, की आश्चर्यजनक आहे. पण ह्या एनर्जीमुळे जेव्हा ती साफ होते, तेव्हा मनाला एक क्लॅरिटी येते. डिसिजन्स घेणं हे सोपं राहतं आणि त्याच्याच बरोबर एक क्लॅरिटी येते, की आपल्याला काय करायला हवं, ते कितपत करायला हवं आणि कसं करायला हवं. आणि अजून एक गोष्ट आहे, की जेव्हा आपण द्विहृदय ध्यान साधना पद्धती आपल्या आयुष्यामध्ये इन्क्लूड करतो, त्यावेळेला एक इंट्युटिव्ह पॉवर किंवा आपण म्हणू शकतो, की अ, ईश्वराकडनं येणारं ज्ञान आपल्यामध्ये येतं आणि ज्याच्यामुळे कुठल्याही गोष्टी पटकन आपल्याला डिसिजन घेण्यासाठी त्याची खूप जास्त प्रमाणामध्ये मदत होते. म्हणजे असं नाही, की फक्त हे आध्यात्मिक लोकच त्यांच्यामध्ये ही इंट्युटिव्ह पॉवर आहे. ती आपल्यामध्ये जरी आपण बिझनेसमॅन असो किंवा एक सायंटिस्ट असो किंवा कुठलाही आपण प्रोफेशनमध्ये असो, इंट्युटिव्ह पॉवर आपल्याला खूप महत्वाची आहे कुठलीही गोष्ट नीट करण्यासाठी. आता तुम्ही जसं सांगत आहात तसं हे लक्षात येतंय, की ही एनर्जी, ही सगळी चक्र आपल्यामध्ये खूपच मोठा रोल काहीतरी तयार करतात आणि थोडक्यात जितकी आपली एनर्जी मोठी असेल, जितकी चक्र आपली छान काम करत असेल, तितकं आपण सगळ्याच बाजूनं सक्सेसफुल होऊ शकतो. तर आता काही टिप्स आहेत का आमच्या सगळ्यांसाठी, की एनर्जी कशी साफ ठेवायची, एनर्जी कशी जास्त मोठी ठेवायची? हो. अ, जरी आपण प्राणिक हिलिंग नाही शिकलो, तरी सुद्धा आपण या काही सोप्या गोष्टी आपल्याला ज्या पॉसिबल आहेत सगळ्यांना, त्या आपण करू शकतो. सगळ्यात आधी आपण शरीरावर लक्ष देऊया. तर शरीराचा आहार हा चांगला असला पाहिजे. त्याच्यामध्ये अन्न असं असलं पाहिजे, की ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये प्राणशक्ती भरपूर प्रमाणामध्ये आहे. तर फळं, भाज्या, कडधान्य किंवा धान्य अ, ह्या गोष्टी आपण नियमित सेवन केल्या पाहिजे. वेळेवर जेवण जेवलं पाहिजे आणि ह्या वस्तूंमध्ये ज्याच्यात प्राणशक्ती भरपूर प्रमाणात आहे, त्या आपण वस्तू आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतो. ही गोष्ट झाली आपल्या शरीराची. नाऊ शरीराशीच अजून एक जोडलेलं म्हणजे व्यायाम करणं. तर नियमित जेव्हा एक रूटीनमध्ये आपण व्यायाम हा एक आपल्या आयुष्यामध्ये इन्क्लूड करतो, त्यावेळेला शरीर फक्त सुडौल नाही राहत, ते फ्लेक्सिबल नाही राहत. पण आपली जी ऑर्गन्समध्ये जी वापरलेली गेलेली दूषित शक्ती आहे, ती बाहेर पडायला सुद्धा अगदी सहज हा प्रोसेस व्हायला लागतो. म्हणजे काय, की शरीर जर सुदृढ राहायचं असेल, तर त्याला चांगला आहार द्यायला हवा. त्याला एक्सरसाइज किंवा व्यायाम हा एक रूटीन असला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी सोपे एक्सरसाइज करू शकता जसं फिरायला जाणं, ब्रिस्क वॉकिंग किंवा तुम्हाला जर एरोबिक्स आवडत असेल, तर यू कॅन डू एरोबिक्स. तुम्हाला स्विमिंग आवडत असेल, तर यू कॅन डू स्विमिंग. तर कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइज असो, याच्यामध्ये योगासनं, योगासनं उत्तम आहेत. तर यू कॅन डू योगा, यू कॅन डू एरोबिक्स, यू कॅन डू स्विमिंग. यू कॅन अल्सो डू सिंपल एक्सरसाइज. तुमच्याकडे जर मशीन्स असतील एक्सरसाइज करण्यासाठी बायसिकल किंवा ट्रेडमिल, तर ते सुद्धा तुम्ही वापरून आपल्या ऑराला नीट साफ म्हणजे घाम येणं हे खूप महत्वाचं आहे. तर शरीराच्या सुदृढतेसाठी या 2 गोष्टी. त्याच्याच बरोबर प्राणायाम करणं. प्राणायाम जसा शब्द आहे, की प्राणायाम म्हणजे प्राणाला प्राण आपल्या अ, एनर्जी बॉडीला खूप महत्वाचा आहे. तर प्राणायाम अगदी सोपा आपल्याला जरी ज्या वेगळे-वेगळे प्राणायाम शिकवले जातात योगा क्लासमध्ये ते जरी माहिती नसले, तरी सुद्धा एक सोपा प्राणायाम म्हणजे श्वास कसं घ्यायचा हे आपल्याला रेग्युलेट करता येतं. ह्याच्यामध्ये श्वास घेताना पोटाचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे पाठ जर आपण सरळ ठेवली, पोट आपण थोडंसं सैल सोडलं आणि श्वास घेताना जर आपण आपल्या पोटाकडे लक्ष दिलं, की पोट जेव्हा श्वास घेतो, तेव्हा पोट थोडंसं बाहेर आलं पाहिजे आणि जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो, त्यावेळेला पोट थोडंसं आत गेलं पाहिजे. तर ह्या पोटाच्या मूव्हमेंट किंवा ॲब्डॉमिनल मूव्हमेंटमुळे काय होतं, की आपल्यामध्ये जी श्वासपट्टी आहे किंवा डायफ्रॅम आहे, त्याची मूव्हमेंट अगदी साहजिक व्हायला लागते. आणि त्याच्यामुळे आपले जे लंग्स आहेत, ते पूर्णतः युटिलाइज होतात.
म्हणजे जेव्हा आपण श्वास सोडतो त्यावेळेला पूर्णतः श्वास बाहेर येतो. त्याच्यामध्ये खाली लंग्स मध्ये काही श्वास उरलेला राहत नाही, दूषित श्वास उरलेला राहत नाही. तसंच जेव्हा पोट थोडंसं बाहेर येतं त्यावेळेला पूर्ण लंग्स वापरले जातात आणि ते संपूर्णपणे अ, 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 प्राणशक्तीने भरले जातात. तर अशा प्रकारे जर आपण श्वास घेतला तर ह्याला डीप ॲब्डॉमिनल ब्रीथिंग म्हटलं जातं. तर श्वास घेताना नियमितपणे 2 किंवा 3 वेळा दिवसातनं आपण श्वासावर लक्ष देऊन, पोटावर लक्ष देऊन जर हा श्वास घेतला, तर आपल्या ऑरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ही प्राणशक्ती राहील आणि आपल्याला एनर्जेटिक फील होईल. तर हे झालं आपल्या ऑराबद्दल, आपल्या चक्रांबद्दल. चक्र सुद्धा साफ होतील. तिसरी एक गोष्ट अजून खूप महत्वाची आहे, जी आपण अगदी सोप्या तऱ्हेने करू शकतो, म्हणजे मिठाने अंघोळ करणं. तर मिठाने अंघोळ करणं ही प्रक्रिया उत्तम आहे. एस्पेशली आताच्या काळामध्ये, कोविडच्या जमान्यामध्ये. ह्याच्यामुळे सुद्धा एक प्रोटेक्टिव्ह लेयर आपल्या शरीरावर निर्माण होतं आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन्स किंवा बाहेरची दूषित एनर्जी पटकन आपल्या शरीरात येत नाही. तर ह्याची प्रक्रिया अशी आहे, की साबण आणि पाण्याने जेव्हा आपण अंघोळ करतो, त्याच्यानंतर ओल्या शरीरावर दळलेलं मीठ म्हणजे आपलं साधं खायचं जे मीठ आहे, ते फक्त लावायचंय. त्याला चोळायची गरज नाही. ते नुसतं लावायचंय संपूर्ण शरीरावर. आणि त्याच्यानंतर ते 2 किंवा 5 मिनिटं ठेवून त्याला नंतर मग कोमट पाण्याने पुन्हा धुवून टाकायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला पुन्हा साबण लावण्याची गरज नाही. तर हे केल्यामुळे तुमचा फक्त ठिकठिकाणी जिथे तुम्हाला दुखतंय किंवा ज्या ठिकाणी आजार आहेत, तिकडचीच दूषित एनर्जी बाहेर निघून जात नाही. पण जी स्ट्रेस येतो किंवा आपल्याला भीती आहे, सायकॉलॉजिकल निगेटिव्ह कंडिशन्स आपल्यामध्ये असतात, त्या सुद्धा ह्याच्यामध्ये नीटपणे साफ होऊ शकतात. तर ह्या काही गोष्टी आहेत. त्याच्याच बरोबर वेळोवेळी बाहेर जाणं किंवा कोवळ्या उन्हाची किरणं आपल्या शरीरावर घेणं किंवा जर तुमच्या कंपाउंडमध्ये एक कडुलिंबाचं झाड असेल किंवा तुम्ही मोठं चांगलं सुदृढ आंब्याचं झाडं असतील किंवा पिंपळाची झाडं असतील, तर त्याखाली थोडे वेळ बसणं आणि श्वास घेणं किंवा डोळे मिटून जरी थोड्या वेळ बसून राहिलं तरी त्याच्यातली जी एनर्जी आहे, ऑक्सिजन आहे, तो आपल्या शरीरामध्ये ग्रहण होऊ शकतो आणि आपण आपल्या शरीराला ह्या प्रकारे सुदृढ ठेवू शकतो. या टिप्स खरंच खूप सोप्या आहेत. म्हणजे अगदी छोट्या-छोट्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने वापरता येण्यासारख्या आहेत. पण हे दिसतंय की या खूप इफेक्टिव्ह पण वाटत आहेत. विशेषतः आता जिथं आपल्याला आपल्या मनामध्ये खूप भीती आहे. आपल्याला इम्युनिटी वाढवायची आहे, आपल्याला इन्फेक्शन होऊ द्यायचं नाहीये आणि आपली अशी इच्छा पण आहे, की आपण व्यवस्थित टेन्शन न घेता राहावं. तिथं आपल्याला या सगळ्यांनाच खूप मदत होईल. तर थँक व्हेरी मच या सगळ्या टिप्स सांगितल्याबद्दल. आता जर आपल्याला अजून काही माहिती घ्यायची असेल किंवा कुठेतरी भेटायचं असेल, आत्ता लगेच नाही पण पुढच्या काळात, तर कुठल्या शहरात जाऊन कोणाशी संपर्क साधावा लागेल? अ, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे आम्ही तुम्हाला त्या स्लाइडमध्ये दाखवतो, की कुठे-कुठे हीलिंग सेंटर्स आमचे आहेत किंवा कुठे-कुठे आमचे हीलर्स आहेत. तर ती एक छोटीशी स्लाइड आपण बघूया महाराष्ट्र स्टेटची. याच्यामध्ये ज्या-ज्या जिल्ह्यामध्ये प्राणिक हीलिंगचा प्रचार झालेला आहे, ते टिक मार्क दाखवलेले आहेत. तर ह्या सगळ्या ठिकाणी प्राणिक हीलिंगचा प्रचार झालेला आहे. आणि ह्याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे आमचं योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र, ज्याचा ईमेल आयडी आहे, त्याची वेबसाईट आहे आणि त्याचे नंबर सुद्धा आहे. तुम्ही तिथे संपर्क साधू शकता आणि तुम्ही अ, तुमच्या जिल्ह्याच्या हिशोबाने कुठल्या ठिकाणी तुम्हाला प्राणिक हिलिंगची गरज आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये, हे तुम्ही त्याचं ज्ञान घेऊ शकता. या सगळ्या माहितीसाठी तुमचे मनःपूर्वक आभार. आता जर आपल्याला काही प्रश्न असतील, तर आपण इथे विचारू शकतो. कमेंट बॉक्समध्ये टाइप करून पाठवता येऊ शकतं किंवा तुम्ही माईक अनम्यूट करून पण बोलू शकता किंवा नंतर सुद्धा आता एक नंबर दाखवला जाईल. त्याच्यावर आपण नंतर सुद्धा कधीही आपल्याला शंका असेल, तर आपण प्रश्न विचारू शकतो. आता काही प्रश्न आलेलेच आहेत, की चक्र किती असतात? 11च असतात का? म्हणजे कदाचित
आपण इतकी महिने इतकी वर्ष ऐकलेलं असेल की 7 चक्र असतात आणि आता आपण 11 बद्दल बोलत आहोत, त्याच्याबद्दल असा हा प्रश्न. ओके. खूप चांगला प्रश्न विचारला, कारण सगळ्यांनाच कुतूहल आहे याच्याबद्दल. तर आधी जरी आपण 7 चक्रांबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असेल, तरी असं कुठेच म्हटलेलं नाही की फक्त 7च चक्र आहेत. आपल्याला प्राणिक हिलिंगमध्ये 11 चक्रांचं ज्ञान दिलं जातं आणि ह्याच्यामध्ये ही 7 चक्र सुद्धा इन्क्लुडेड आहेत. हं. तर सगळ्याच लोकांना 11 चक्र आहेत. आणि याच्या पलीकडे सुद्धा, पण आम्ही असं म्हणत नाही की फक्त 11च चक्र आहेत. जसं-जसं आपण पुढे शिकू आणि ज्ञान घेऊ, तसं पुढचा जो टप्पा आहे, त्यावेळेला ते ज्ञान तुम्हाला दिलं जाईल. पण आत्तापर्यंत प्राणिक हिलिंग करण्यासाठी फक्त 11 चक्रांचं ज्ञान दिलं जाईल. असा एक प्रश्न आहे, हिलिंग मध्ये इफेक्ट म्हणजे दोन्ही हिलिंग मध्ये समोर येऊन हिलिंग घेण्यात आणि लांबून डिस्टंट हिलिंग घेण्यात काही फरक असतो का? फरक हाच असतो की जे समोरून घेऊन जे लोक येऊन हिलिंग घेतात, त्यावेळेला हीलर पण आहे त्याच ठिकाणी, त्या स्पेसमध्ये, आणि पेशंट पण त्याच ठिकाणी आहे. तर दोन्ही व्यक्ती जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फरक एवढाच आहे. पण प्राणिक हिलिंग जी आहे ही प्रक्रिया नो टच थेरपी आहे. हे आधी आम्ही सांगायचं विसरलो, की ही नो टच थेरपी आहे. म्हणजे जरी माणूस आपल्या समोर असेल आणि त्याच्यावर आपण प्राणिक हिलिंग करत असलो, तरी सुद्धा त्याच्या शरीराला कधीच हात लावला जात नाही आणि त्याची गरज सुद्धा नाही. कारण आम्ही फक्त ऑरावर किंवा एनर्जी फील्डवर काम करत असतो. म्हणून अ, दोन्ही प्रक्रिया जरी केल्या, डिस्टंट हिलिंग म्हणा किंवा फ्रंट हिलिंग म्हणा, तरी सुद्धा त्याचा असरकारक तेवढंच आहे. त्याचा इफेक्ट जो आहे तो तेवढाच आहे. इट इज नॉट चेंजिंग ॲट ऑल. थँक्यू. पुढचा एक प्रश्न आहे की रेकी आणि प्राणिक हिलिंग मध्ये काय फरक आहे? रेकी मी शिकलेली नाहीये. तर मला रेकी बद्दल तेवढं ज्ञान नाहीये. सो आय डोंट नो. प्राणिक हिलिंग मी शिकलेली आहे आणि संपूर्णपणे तेच ज्ञान मला आहे. अ, एवढं माहिती आहे की जर कंपॅरिझनच करायचं म्हटलं, तर जसं आपण म्हणू शकतो की जेव्हा कॉम्प्युटर्स अगदी नवीन-नवीन आले, त्यावेळेलाचे जे कॉम्प्युटर्स होते आणि आता जे कॉम्प्युटर्स आहेत, ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? टेक्नॉलॉजीमध्ये फरक आहे. देअर इज अ लॉट ऑफ प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी. तसंच एनर्जी टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा बराच फरक आहे. तर सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेला एनर्जी फील्ड किंवा एनर्जी बद्दल बोलण्यासाठी रेकीचं ज्ञान दिलं गेलं. आणि आता प्राणिक हिलिंगचं ज्ञान दिलेलं आहे. इट इज अ व्हेरी मॉडर्न टेक्नॉलॉजी कंपेअर्ड टू रेकी. दिस इज व्हॉट आय कॅन टेल यू. ओके. पुढचा प्रश्न आहे की गुडघेदुखी विशेषतः संधिवात झाला असेल तर तो बरा होऊ शकतो का आणि किती वेळ लागू शकतो? प्राणिक हिलिंगमध्ये असर केव्हा जास्त प्रमाणात होतो आणि तो कशामुळे होऊ शकतो? रोग किती मोठा असला तरी ह्याच्यामध्ये 2 गोष्टी असायला हव्या. एक तर प्राणिक हिलिंगची जी प्रोसिजर केली जाते, ती हीलरनी नीट प्रमाणे केलेली खूप महत्वाची आहे. म्हणजे त्याचं जे प्रोटोकॉल आहे तो फॉलो करायला हवा. आणि दुसरी अगदी महत्वाची गोष्ट अशी आहे, की जे ग्रहण करणारे आहेत, जे पेशंट्स आहेत, त्यांना पूर्णपणे सक्रिय असायला हवं. सकारात्मक असायला हवं. याचा अर्थ असा, की त्यांना रिसेप्टिव्ह असायला हवं. जर प्राणिक हीलर खूप पॉवरफुल असेल आणि त्यांनी संपूर्णपणे प्रोटोकॉल फॉलो केला असेल, पण जर पेशंट तेवढा रिसेप्टिव्ह नाही, तर प्राणिक हिलिंग त्याच्यावर कमी असर दाखवेल. म्हणून इट इज नॉट की विच रोग किंवा विच डिझीज कॅन बी हील्ड थ्रू प्राणिक हिलिंग. सगळ्यावर असर होतो. फक्त ह्या 2 गोष्टी ठेवायला हव्या, की हीलरनी नीट प्रक्रिया केली पाहिजे आणि पेशंटनी संपूर्णपणे सकारात्मक असायला हवं. दॅट इज व्हॉट विल गिव्ह अ व्हेरी गुड रिझल्ट. पुढचा प्रश्न पण साधारण असाच आहे की मायग्रेनवर आणि हाय ब्लड प्रेशरवर ट्रीटमेंट होऊ शकते का? पण आता जसं सांगितलं की सगळ्याच आजारांवर होऊ शकतेच, त्याच्यामुळे
येस, मायग्रेन मध्ये सुद्धा आम्ही छान रिझल्ट बघितलेले आहेत. तसंच हाय ब्लड प्रेशरवर सुद्धा ब्लड प्रेशर ब्रिंगिंग इट अंडर कंट्रोल हे खूप महत्वाचं आहे. सो ह्याच्यासाठी काही चक्र जी आहेत ती रेग्युलरली नियमित साफ करायला हवी आणि ती नीट प्रमाणामध्ये आहेत, प्रपोर्शनेटली त्याच्यामध्ये एनर्जी बरोबर आहे का नाही हे सुद्धा आपण बघायला हवं. त्याच्यानंतर हे कंट्रोलमध्ये येऊ शकतं. तरी सुद्धा औषधं न घेणं हे चुकीचं आहे. थँक्यू. पुढचा एक प्रश्न आहे, जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे हार्ट पेशंट असतील आणि त्यांना जर रोजच्या रोज ट्विन हार्ट्स करायचं असेल, ट्विन हार्ट्स मेडिटेशन करायचं असेल, तर काय प्रिकॉशन घ्यावे लागतील किंवा ते रोजच्या रोज करू पण शकतात का? ऍक्च्युली हार्टचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते बरेच टाईपचे आहेत. काही लोकांना त्यांची पल्स खूप फास्ट असते किंवा काही लोकांचं सर्क्युलेशन बरोबर नसतं किंवा त्यांचे वॉल्स डिफेक्टिव्ह असतात. हार्टचे व्हॅल्व्स जे आहेत ते डिफेक्टिव्ह असतात किंवा काही लोकांना हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत. तर वेगवेगळ्या हार्टच्या कंडिशन्समध्ये इट कम्स ऑन अ केस टू केस बेसिस. असं जनरलाइज्ड एक हार्ट प्रॉब्लेम जो आहे तो आपण असा गृहीत धरू शकत नाही. याच्यामध्ये जो हार्टची कंडिशन आहे, जशी स्पेसिफिक कंडिशन आहे, त्याला नीट हील करून त्याच्यामध्ये सुधार आणून त्याच्यानंतर मग रेग्युलर मेडिटेशन करायला काहीच हरकत नाही. पण सगळ्यात आधी देर इज नो जनरल रूल सेइंग दॅट ओके कॅन वी डू हीलिंग विथ हार्ट पेशंट्स? नाही. इट हॅज टू बी ऑन अ केस टू केस बेसिस एव्हरी टाइम. इथं अजून एक प्रश्न आहे, हातानं एनर्जी लेवल टेस्ट करण्याबद्दल. प्राणिक हिलिंग मध्ये एक खूप छान आणि दॅट इज अ युनिक थिंग टू प्राणिक हिलिंग, त्याला स्कॅनिंग असं म्हटलं जातं. म्हणजे आताच्या काळामध्ये सुद्धा अजूनही एनर्जी मोजण्याचं काहीच यंत्र नाहीये. ऑरा किती मोठा आहे हे मोजण्याचं सुद्धा काहीच यंत्र नाहीये किंवा प्राणिक ऊर्जा आपल्या ऑरामध्ये किती प्रमाणात आहे, चक्र किती मोठी आहे, त्याच्यामध्ये किती ऊर्जा आहे हे मोजण्यासाठी काहीच यंत्र नाही. देर इज नो मॉडर्न इक्विपमेंट फॉर दिस. होपफुली आपल्याला ते फ्युचरमध्ये दिसायला हवं. देर माइट बी वन ऑफ यू हू माइट डिस्कवर समथिंग. पण तरी सुद्धा आता जे प्राणिक हिलिंग मध्ये प्रोसिजर आहे त्याला हाताला सेन्सिटिव्ह करणं किंवा सहनशील करणं, त्याला आपण हाताचा वापर करून एनर्जीला मोजू शकतो किंवा मापू शकतो. तर ह्याला म्हटलं जातं स्कॅनिंग. आणि स्कॅनिंग ही प्रक्रिया जी आहे ही सगळ्या प्राणिक हिलिंग क्लासेसमध्ये शिकवली जाते आणि ती प्रॅक्टिस करायला खूपच सोपं आहे. सगळ्यांना ते शिकता येतं आणि सगळ्यांना प्राणिक एनर्जी किंवा ऊर्जा ही मोजण्यासाठी हे खूप महत्वाची स्टेप आहे. थँक्यू. पुढचा एक प्रश्न आहे, काही वेळा ठराविक डॉक्टरांकडे गेल्यावर ते म्हणतात की हा आजार मानसिक स्थितीशी रिलेटेड आहे. तर अशा रोगांचं काय किंवा मानसिक आजारांबद्दल काय करता येऊ शकतं? मानसिक ज्या व्याधी आहेत किंवा मानसिक रोग जे आहेत, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स ज्याला आम्ही म्हणतो, त्याच्यासाठी प्राणिक सायकोथेरपी जे आहे ही एक उत्तम पद्धत आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक रोग जे आहेत ते आपण बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचं निवारण करू शकतो. सो यू नीड सायकोथेरपी फॉर दॅट. पुढचा एक प्रश्न आहे की असं म्हणलं जातं की ट्विन हार्ट्स मेडिटेशन पौर्णिमेच्या दिवशी जास्त पॉवरफुल असतं, तर प्राणिक हिलिंगचा ऍस्ट्रॉलॉजीशी काही संबंध आहे? ऍस्ट्रॉलॉजीशी संबंध ऍक्च्युली हे कसं आहे, आपण म्हणू शकतो की संपूर्ण ज्ञान हे एक मोठ्या जिगसॉ पझल सारखं आहे आणि ह्या मोठ्या जिगसॉ पझल मध्ये बरेच छोटे छोटे कॉम्पोनंट्स आहेत. त्याच्यातला एक कॉम्पोनंट आहे प्राणिक हिलिंग. ओके, एक कॉम्पोनंट ऍस्ट्रॉलॉजी पण असेल, एक ऍस्ट्रॉनॉमी पण असेल. असे बरेच कॉम्पोनंट्स मिळून एक संपूर्ण ज्ञान तयार होतं. प्रत्येकाचा संबंध दुसऱ्याशी आहे कुठे ना कुठेतरी. कारण आपल्याला ही प्राणशक्ती आपल्या ग्रहातनं मिळते म्हणजे पृथ्वीमधनं. पृथ्वी सूर्याशी जोडलेली आहे. बाकीचे प्लॅनेट सुद्धा आपल्या सोलर सिस्टम मध्ये आहेत. तर येस, एव्हरीथिंग इज कनेक्टेड. इट इज ऑल युनिव्हर्सल एनर्जी असं आपण म्हणू शकतो. ही ईश्वराची एनर्जी आहे.
आणि म्हणून ह्याचं कनेक्शन सगळ्याशी आहे. हो, पौर्णिमेच्या दिवशी एक स्पेशल वस्तू होते, की सूर्याची किरणं जी आहे, सूर्याकडनं येणारी जी ऊर्जा आहे, ती पूर्णपणे पृथ्वीला विदाउट द मून ब्लॉकिंग ती आपल्याला ग्रहण होते. आणि त्याच्याच बरोबर चंद्राला जी एनर्जी मिळत असते सूर्याकडनं येणारी, ती सुद्धा पृथ्वीवर येते. म्हणजे डबल सप्लाय आपण म्हणू शकतो. सूर्याकडनं येणारा आणि चंद्राची रिफ्लेक्टेड एनर्जी या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळत असतात पृथ्वीवर. आणि त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये ही एनर्जी जी आहे, ही सगळ्यांना पृथ्वीवर लाभते. आणि त्या दिवशी जर आपण ट्विन हार्ट मेडिटेशन केलं, तर त्या एनर्जीचा फील आपल्याला स्वतःला सगळ्यांना तो अनुभव आपण शकतो. बट धिस एनर्जी यू हॅव टू बी केअरफुल. कारण ही एनर्जी एक फर्टिलायझर सारखी आहे. म्हणजे आपण जर पॉझिटिव्ह असलो, तर ते फर्टिलाइज होतं आपल्यामध्ये. आणि आपण जर निगेटिव्ह असलो सायकोलॉजिकल, तर ते सुद्धा फर्टिलाइज होतं. तर आपण माणूस आणि आपलं मन कसं आहे, हे त्याच्यावर अवलंबून आहे, की ही एनर्जी किती बेनिफिशियल आहे. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी स्वतःला साफ करून, प्युरिफाय करून जर आपण मेडिटेशन केलं, तर जास्त प्रमाणामध्ये आपण ही एनर्जी ग्रहण करून त्याचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट बघू शकतो. ठीक आहे. पुढचा अजून एक प्रश्न आहे, हाऊ मेनी लेवल्स आर इन प्राणिक हिलिंग? प्राणिक हिलिंग मध्ये किती लेवल्स आहेत? पूर्ण प्राणिक हिलिंग शिकण्यासाठी आपल्याला 3 लेव्हल्स तरी कराव्याच लागतात. एक तर बेसिक प्राणिक हिलिंग जो सगळ्यात पहिला कोर्स आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्स प्राणिक हिलिंग हा दुसरा कोर्स आहे आणि तिसरा प्राणिक सायकोथेरपी हा तिसरा कोर्स आहे. त्याच्यानंतर पुढची जी पायरी आहे ती आहे आध्यात्मिक मार्गावर. म्हणजे ह्याचा संबंध सुद्धा प्राणिक हिलिंगशीच आहे. तरी सुद्धा पुढे-पुढे जास्त करून ह्याच्यामध्ये आपण आपल्या आत्म्याबद्दल ज्ञान घेऊ शकतो. याला सोल रिअलायझेशनचा कोर्स असं म्हटलं जातं. आणि प्राणिक हिलिंग शिकण्यासाठी या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याचे पुढचे आध्यात्मिक कोर्सेस जे आहेत, ते करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्राणिक हिलिंगचं ज्ञान घ्यावं लागतं. कारण जरी आपण आध्यात्मिक मार्गावर गेलो, तरी फायनली या शरीर आणि या चक्रांबद्दलच आपला सगळा संबंध आहे. आपला जो आत्मा आहे, या चक्रांनाच वापरत असतो, या शरीरालाच वापरत असतो. अगदी टिल द एंड ऑफ द लाईफ, इझंट इट? आणि म्हणून वेळोवेळी प्राणिक हिलिंगचं ज्ञान हे खूप उपयोगाचं आहे. सो यू हॅव टू लर्न द 3 थिंग्स. ते केल्यानंतर जर तुम्हाला तिथे थांबायचं असेल, तर यू विल बी एबल टू स्टिल बी अ व्हेरी गुड हीलर. पण पुढे जर तुम्हाला प्रोग्रेस करायचा असेल, तर मग आर्हाटिक योगा हे तुमच्यासाठी उपलब्ध आहे. थँक्यू, धन्यवाद. माझ्या मते आता आपली वेळ संपत आली आहे, कारण 7:59 झालेत. तर ओके. आपण एक फोन नंबर डिस्प्ले करू शकतो, ज्याच्यावर नंतर कधीही फोन करून आपल्याला सगळी माहिती मिळू शकते. मी स्क्रीनवर तो फोन नंबर ठेवतो. हो, पुण्यामध्ये सुद्धा ते अवेलेबल आहे. आता लगेच आपण या नंबरवर फोन करून माहिती घेऊ शकतो, जो 77 न चालू होणार आहे. आणि नंतर पण आपल्याला कधीही माहिती हवी असेल, तर आपण फाउंडेशनच्या नंबरवर कधीही संपर्क साधू शकतो. हा 97 690 37 463 हा फाउंडेशनचा कॉन्टॅक्ट नंबर. थँक्यू एव्हरीवन. आपण क्लोजिंग करण्यासाठी प्रार्थना करूया. तुम्ही हात जोडू शकता किंवा हात मोकळे ठेवू शकता. हे परमेश्वरा, हे ज्ञान दिल्याबद्दल, तुमच्या दिव्य शक्तीबद्दल दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण श्रद्धेने खूप खूप आभार. आमचे सगळे आध्यात्मिक गुरु, सर्व संत, देवदूत, आध्यात्मिक मदतनीस सगळ्यांना संपूर्ण श्रद्धेने खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांना भरपूर धन्यवाद तुम्ही जॉईन केल्याबद्दल. तुमचे जे काही प्रश्न असतील
तुम्ही फोन करून त्या नंबर्सवर, रेलेव्हंट नंबर्सवर तुम्ही फोन करा आणि तुम्हाला जास्त जर माहिती असेल, तुम्ही कुठेही कुठल्याही जिल्ह्यामध्ये असाल, त्या ठिकाणी कोण प्राणी खिलज आहेत ह्याची माहिती तुम्हाला त्याच्याकडनं कळली जाईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ही निखिल. सगळी छान माहिती दिली अगदी सोप्या साध्या भाषेत. खरं तर असं दिसतं की काहीच न दिसणारा विषय आहे. प्राण, एनर्जी हे काहीच दिसत नाही. पण तरी सुद्धा अगदी सहज समजेल अशी माहिती आपल्याला मिळाली. त्याच्यासाठी धन्यवाद आणि फाउंडेशनचे सुद्धा आभार, कारण हा छान कार्यक्रम आपल्याला इथं अनुभवायला मिळाला. सहभागी झालेल्या सगळ्यांचे धन्यवाद. आता थोड्या वेळासाठी हा सेशन असाच चालू असेल. नंबर समोर डिस्प्ले केला जाईल, म्हणजे तुम्ही त्याची माहिती लिहून ठेवू शकता. थँक्यू व्हेरी मच. आमच्या संस्थेतर्फे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि नमस्कार. येस. थँक्यू अजून एकदा आणि तुमच्या सगळ्या सहभागासाठी धन्यवाद. तुम्हाला आपण लवकरच भेटू. तुम्ही कधीही या नंबरवर संपर्क साधू शकता. गुड नाईट. आत्मा नमस्ते.